SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खांदेची शेव बनवतोय। आता मी त्याच्यासाठी कांदा कापून घेते। असे बारीक बारीक कांदा कापून घेते। मिरच्या पण अशा उभ्या आणि आडव्या कापून घेऊया, मध्ये चीर पाडून। तिखट तुमच्या हिशोबाने करू शकता। लाल मिरची पण पडणार नाही याच्यात। आता कोथिंबीर कापून घेऊया। आता एक मोठा लाल टमाटर घेतला आहे, मस्त छान पिकलेला आहे। हे बघा, जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, त्याला शिजवायचं। आता हे आपलं कापून झालंय। आता मी आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते। आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। आणि आज आपण ही शेवची भाजी बनवते। आमच्या खानदेशला खूप बनवतात। आता आपण तेल टाकूया। सगळ्यात पहिले आपण मोहरी टाकूया, राई, थोडंसं जिरं टाकूया, कांदा घालूया, त्याच्यानंतर आपण हिंग टाकूया। हिंग आधी का नाही टाकले, जळून जाते ना ती, थोडंसं हिंग टाकायचं। आता आपण कढीपत्ता आणि मिरच्या टाकूया। कढीपत्ता टाकावा लागणार, कढीपत्ता टाकायचा त्याच्यात। आता कांद्याला थोडं चांगलं भाजी घेऊया। कांदा छान असे ब्राऊन कलरला आले, जास्त पण नाही भाजायचे आपल्याला, असा हलका असं झाला पाहिजे, तांबडा कलर थोडासा। आता याच्यात टाकूया आपण टमाटर आणि आपल्याला मसाला पुरता मीठ घालायचं, कारण की आपल्या शेवमध्ये आहे ना मीठ असतं, खारट असते ती शेव। आता आपण हे टमाटर शिजतील तेवढंच मीठ घातलंय, हा पण घालते। आता आपल्या टमाटर शिजतील तर झाकण ठेवूया 5 मिनिटं। आता आपले टमाटर शिजले का बघूया।
आता मी अर्धा चमचा भरून अद्रकला आलं आणि लसणाची पेस्ट टाकली. आता मिक्स करून घेऊया. टमाटर छान शिजून गेलेत बघा, बघू शकता. थोडेसे अजून दाबून घेऊया. त्याची आपल्याला गिरवी करायची. आता आपला मसाला तयार झालाय. याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. आणि हा मसाल्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची, तिखट मिरची आणि 1 चमचा भरून धने पावडर घेतले, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि गरम मसाला. आपण इथे थोडंसं पाणी घालून मिक्स करूया, म्हणजे जळायला नको पाहिजे. मिरची लगेच चटकते खाली. गिरवी तुमच्या हिशोबानं जास्त कमी शेवच्या हिशोबानं बनवायची आहे. आता याला आपण झाकण ठेवून तेल सुटापर्यंत शिजवून घेऊया. काय सुगंध आला मस्त छान. बघा किती छान तेल सुटले. आता याच्यात आपल्याला जेवढी गिरवी हवी त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता मी हा 1 ग्लासभर पाणी घालते. आणि एक उकळी येऊ देऊया. शेवला हे भाजीला बघा छान उकळी आली. आता मी 150 ग्राम हे घेतले शेव, हे टाकूया. आता हे गिरवी आहे ना शेवमध्ये सोचून घेणार असं. आता बघा शेवाला आपल्या शेवला चांगली उकळी आली आहे. आता बघा पाणी किती ऑब्झर्व करून घेतलंय. आपली भाजी रेडी झाली आहे. आता याच्यात आपण कोथिंबीर घालूया. भाजी रेडी झाली आपली. हे बघा असे घट्ट बनते छान. भातावर पण खाऊ शकतो आपण आणि भाकरी बरोबर ते एकदम मस्त लागते छान. हे बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी. आता आम्हाला वेळ आहे जेवायला. आता आमची भाजी खांद्याची भाजी कशी वाटली आणि छान तरी पण आली आहे बघा. छान अशी तरी आली आहे. तुम्हाला आवडली असेल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.